लास्ट लेक्चरला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि वॉटर कंटेंट हे दोन प्रॉपर्टीज जे आहेत सॉईलच्या त्या स्टडी केल्या होत्या. आता नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत जे काही नेक्स्ट प्रॉपर्टीज आहेत सॉईलच्या. इथे 4 प्रॉपर्टीज दिल्या आहेत. ह्या सगळ्यात बेसिक प्रॉपर्टीज आहेत. त्याला आपण म्हणू शकतो बेसिक व्हॉल्यूम रिलेशन्स. ओके, तर सगळ्यात पहिले येतं वॉइड रेशो. तर वॉइड रेशोला डिनोट केलं जातं ईने, स्मॉल ईने. सेकंड प्रॉपर्टी आहे इंडेक्स प्रॉपर्टी सॉईलची पोरोसिटी, जिला डिनोट केलं जातं इटाने. इटा म्हणजे स्मॉल एन. ॲक्च्युली त्याचं जर रिप्रेझेंट करायचं ठरलं तर असं दाखवलं जातं. हा सिम्बॉल आहे इटाचा. ठीक आहे, इटा लक्षात ठेवा. प्रोनाऊन्सिएशन पोरोसिटीच्या सिम्बॉलला म्हटलं जातं इटा, वॉइड रेशोला ई. आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे नेक्स्ट प्रॉपर्टी सॉईलची, कॅपिटल एसने त्याला दाखवलं जातं. आणि फोर्थ प्रॉपर्टीज आहे एअर कंटेंट, स्मॉल ए यांनी त्याला रिप्रेझेंट केलं जातं. 1 बाय 1 ह्या 4 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत. ह्या 4 प्रॉपर्टीज व्हॉल्यूमशी रिलेटेड आहेत. ओके, व्हॉल्यूम रिलेशन्स आहेत म्हणून याला म्हटलं बेसिक व्हॉल्यूम रिलेशन्स. 4 येतात: वॉइड रेशो, पोरोसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन आणि एअर कंटेंट. म्हणजे यांच्या फॉर्म्युलाजमध्ये तुम्हाला व्हॉल्यूमचंच रिलेशन्स बघायला मिळेल. आता व्हॉल्यूमचं ऑलरेडी आपण मागे स्टडी केलं होतं. वेट आणि व्हॉल्यूम रिलेशन्स बघितलं होतं. तर एअरचं व्हॉल्यूम रिप्रेझेंट केलं जातं व्ही एने, बरोबर, ह्या ठिकाणी दाखवले व्ही ए. वॉटरचं व्हॉल्यूम मेन्शन केलं जातं किंवा रिप्रेझेंट केलं जातं व्ही सफिक्स डब्ल्यूने. ठीक आहे, या ठिकाणी दिले. सॉलिड पार्टिकल्सचं व्हॉल्यूम रिप्रेझेंट केलं जातं कॅपिटल व्ही सफिक्स एसने, त्याला म्हटलं जातं व्ही एस. आता वॉइड्स जे आहे, वॉइड्स म्हणजेच गॅप, सॉलिड पार्टिकलमधला गॅप, तो एक तर पाण्याने भरेल किंवा हवेने भरेल किंवा दोन्हींमध्ये पार्शियली हवा पार्शियली वॉटर अशा पद्धतीने भरेल. मग ही जी मोकळी जागा आहे तर त्या मोकळ्या जागेचं जे व्हॉल्यूम आहे ते आपण रिप्रेझेंट करतो व्ही व्हीने. ह्या ठिकाणी बघा व्ही व्ही, बरोबर. आणि मग व्ही व्ही म्हणजेच काय असणार, मग टोटल व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स. वॉइड्सचं टोटल व्हॉल्यूम म्हणजेच काय असणार, व्ही ए प्लस व्ही डब्ल्यू. म्हणून इथं बघा ॲरो कुठून सुरुवात केला, इथून तर इथपर्यंत दाखवलेलं आहे, जिथपर्यंत वॉटरचं व्हॉल्यूम दाखवलेलं आहे. आणि लास्ट येतं टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल मास किंवा सॉईल सॅम्पल, त्याला रिप्रेझेंट करतो आपण व्ही सफिक्स कॅपिटल टीने. आणि ते म्हणजे कशाचे ॲडिशन येणार, व्ही ए प्लस व्ही डब्ल्यू प्लस व्ही एस. किंवा दुसरं इक्वेशन कसं तयार होणार, इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स. वॉइड्सच्या टर्ममध्ये जर व्ही टीचं रिलेशन मांडायचं असेल तर होणार व्ही व्ही प्लस व्ही एस. आणि वॉइड्स न घेता फक्त एअर, वॉटर आणि सॉलिड जर व्हॉल्यूम जर घ्यायचं असेल तर म्हणणार आपण व्ही ए प्लस व्ही डब्ल्यू प्लस व्ही एस. ओके, पुन्हा एकदा रिपीट करते. व्ही व्हीच्या म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉइड्सच्या टर्म्समध्ये आपल्याला जर टोटल व्हॉल्यूम सॉईलचं रिप्रेझेंट करायचं असेल तर आपलं इक्वेशन बनेल व्ही व्ही प्लस व्ही एस. आणि जर व्हॉल्यूम ऑफ वॉइडच्या रूपात नको आहे आपल्याला टोटल व्हॉल्यूमचं रिलेशन, तर मग इक्वेशन काय होणार, टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल मासचं व्हॉल्यूम ऑफ एअर प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉटर प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पार्टिकल्स. बघा या ठिकाणी दिलेले आहेत इक्वेशन. व्ही टी काय आहे, व्हॉल्यूम ऑफ टोटल सॉईल मास इज इक्वल्स टू व्ही एस प्लस व्ही डब्ल्यू प्लस व्ही ए. ठीक आहे. आणि जर आपल्याला आणि मग व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर प्लस व्हॉल्यूम ऑफ एअर इज इक्वल्स टू व्ही व्ही. आणि मग ह्या इक्वेशनला आपण रिप्रेझेंट करू शकतो व्ही ए प्लस व्ही डब्ल्यूमध्ये जर आपण व्ही व्ही टाकलं तर मग इक्वेशन काय होणार, तर इक्वेशन होणार व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स इज इक्वल्स टू टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल मास इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सॉलिड प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉइड. ठीक आहे. मग आता 1 बाय 1 आपण प्रॉपर्टी स्टडी करूया. सगळ्यात पहिले येतं वॉइड रेशो, ज्याला रिप्रेझेंट केलं जातं स्मॉल ईने. तर वॉइड रेशोची डेफिनेशन काय आहे बघा, इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स
त्याला रिप्रेझेंट केलं जातं कॅपिटल व्ही सफिक्स स्मॉल व्ही 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 टू द व्हॉल्यूम ऑफ सॉईल सॉलिड्स व्ही एस अँड इट्स एक्सप्रेस्ड ॲज अ डेसिमल. म्हणजे 0.1 0.2 0.3 अशा पद्धतीचं काय होतं त्याचं काय म्हणतो नंबर्स देतात, त्याची व्हॅल्यू येते. मग इक्वेशन काय असणार, E इज इक्वल्स टू व्ही व्ही डिवायडेड बाय व्ही एस. द वॉइड रेशो ऑफ रिअल कोर्स ग्रेन सॉइल्स व्हॅरी बिटवीन 0.3 अँड 1. जे कोर्स ग्रेन सॉइल्स आहेत, कोर्स ग्रेन सॉइल्स म्हणजे ज्यांची जी साईज आहे, पार्टिकल साईज जी जास्त असते 2 mm पेक्षा जास्त असते, त्यांना आपण काय म्हणतो, कोर्स ग्रेन सॉइल म्हणतो. मग त्या सॉइलसाठी वॉइड रेशो काय येतो 0.3 आणि 1 येतो. आणि ज्या क्ले सॉइल्स असतात म्हणजे ज्यांची 0.002 mm पेक्षाही कमी पार्टिकल साईज असते ज्या मातीची, त्याला आपण म्हणतो क्ले सॉइल, आणि त्यांचा वॉइड रेशो हा 1 पेक्षा जास्त असतो, लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा, आता पोरोसिटी त्याला रिप्रेझेंट केलं जातं इटाने लिहिताना. ॲक्च्युली या स्लाईडमध्ये एन दाखवलेला आहे, पण तो कसा लिहितात, असा लिहितात. म्हणजे एनच फक्त एनचा जो हा जो पोर्शन आहे तो फक्त काय करायचा, खाली स्लाईड करायचा थोडा एक्स्ट्रा, ठीक आहे. किंवा एनसुद्धा एनसुद्धा तुम्ही ॲज अ सिम्बॉल म्हणून दाखवू शकता पोरोसिटीचं, ठीक आहे. पोरोसिटी इज द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉईल. म्हणजे व्ही सफिक्स टी, स्मॉल टी किंवा कॅपिटल टी, पण याचं मिनिंग काय, पूर्ण सॉईलचं मास, पूर्ण सॉईलचं व्हॉल्यूम, म्हणजे ज्याच्यामध्ये एअरचं व्हॉल्यूम येतं, पाण्याचं व्हॉल्यूम येतं आणि सॉलिड पार्टिकल्सचं व्हॉल्यूम येतं. मग पोरोसिटी म्हणजेच काय की तुमच्या पूर्ण सॉईल मासमध्ये टोटल म्हणजे जेवढं काही तुमचं सॉईलचं व्हॉल्यूम असेल त्या व्हॉल्यूममध्ये व्हॉइड्सचं व्हॉल्यूम किती आहे, किती टक्के व्हॉइड्स आहेत, त्याला आपण म्हणतो पोरोसिटी. तसंच जर व्हॉइड रेशो जर सांगायचं ठरलं तर जेवढे काही सॉलिड पार्टिकल्सचं जेवढं व्हॉल्यूम आहे त्याच्या कम्पॅरेटिव्हली व्हॉइड्सचं किती व्हॉल्यूम आहे याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, व्हॉइड रेशोने मेन्शन करतो, ठीक आहे. ह्या दोन्ही डेफिनेशन्स फार महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. ह्या हमखास विचारले जाणार कोणत्याही एक्झाममध्ये, मग ती तुमची डिप्लोमाची एक्झाम असो, डिग्रीची एक्झाम असो किंवा तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असो. आता हे जे आहे व्हॉइड रेशो, तर ते कशामध्ये काय कॅल्क्युलेट केलं जातं, डेसिमलमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, म्हणजे 0.1 2 3 4 काय असेल ते, ठीक आहे. आणि पोरोसिटी ही नेहमी पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केली जाते, लक्षात असू द्या. त्याच्या फॉर्म्युलामध्येच काय, मल्टिप्लाइड बाय 100%. मग ही नेहमी पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट होते. मग पोरोसिटीची रेंज जी आहे तर ती 0 100% असू शकते. म्हणजेच मातीची जी पोरोसिटी आहे ती 0% 100% असू शकते. नेक्स्ट, आता ह्या दोघांचं रिलेशन, हे डेरिवेशन जे आहे ते तुमचा जर थेरी पेपर असेल तर या थेरी पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. जर तुमचे MCQचे जर प्रॉब्लेम्स असतील, MCQ टाईप जर पेपर असेल तर तुम्हाला हे रिलेशन्स डिरेक्टली विचारले जातील. विच वन इज द करेक्ट रिलेशन बिटवीन E अँड N और इटा, ठीक आहे. मग बघा त्याचं इक्वेशन बघूया आपण. आत्ताच आपण डेफिनेशन स्टडी केले आणि त्याचे फॉर्म्युले स्टडी केले. मग सगळ्यात पहिलं बघूया व्हॉइड रेशो, ठीक आहे. मग व्हॉइड रेशोचा फॉर्म्युला काय आहे, इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स टू द व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पार्टिकल्स, ठीक आहे. आपण मग लिहिलं, मेन्शन केलं VV डिवायडेड बाय VS विच इज इक्वल्स टू VV डिवायडेड बाय. मग आता VSला आपण कसं लिहू शकतो बघा, VT मायनस VV असं लिहू शकतो. का बरं ते, आता हे कशावरून रिलेशन आलं, आपल्याला माहिती टोटल व्हॉल्यूम काय म्हणतो आपण, टोटल व्हॉल्यूमचं काय बघितलं आपण मागच्या स्लाईडला, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, हे इक्वेशन आहे, बरोबर की नाही. आपण मागच्या स्लाईडला स्टडी केलं. मग फक्त VSचं आपल्याला काय करायचं आहे, VV आणि VTच्या टर्म्समध्ये इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मग VS या बाजूला जर ठेवला, VV तिकडे जर गेला तर इक्वेशन काय होईल, VT मायनस VV होईल, बरोबर. आणि तेच इक्वेशन आपण इथे मांडलं आहे. मग पुढे काय केलं आपण, जो VT आहे, बरोबर, ह्या इक्वेशनमध्ये जो VT आहे तो कॉमन काढला खाली डिनॉमिनेटरला. मग कॉमन काढल्यामुळे काय इक्वेशन तयार झालं, तिथे 1 झालं, या ठिकाणी 1 झाला, मायनस VV डिवायड बाय VT तो डिवायडेड झाला, ठीक आहे. मग विच इज इक्वल्स टू
मग बघा हे काय झालं, न्यूमरेटरला काय आहे व्ही व्ही आणि डिनॉमिनेटरला काय आहे व्ही टी. आणि मग पोरोसिटीची डेफिनेशनच काय आहे, मग पोरोसिटी इज इक्वल्स टू व्ही व्ही डिवायडेड बाय, पोरोसिटीची डेफिनेशन काय व्ही व्ही डिवायडेड बाय व्ही एस. बघा पोरोसिटीची डेफिनेशन काय व्ही व्ही डिवायडेड बाय व्ही टी, बरोबर, व्ही व्ही डिवायडेड बाय व्ही टी. मग ह्या ठिकाणी बघा व्ही व्ही डिवायडेड बाय व्ही टी आहे, मग याच्या बदल्यामध्ये आपण काय टाकलं, न्यूमरेटरला एन टाकला. आणि मग इथे इक्वेशन काय तयार झालं बघा, ह्या ठिकाणी इक्वेशन काय झालं मग 1 मायनस आणि व्ही व्ही डिवायड बाय व्ही टी म्हणजेच काय एन. मग अशा पद्धतीने हे डेरिवेशन काय झालं, डिराईव्ह झालं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा पोरोसिटी. पोरोसिटी बघा, पोरोसिटीचं काय आहे, मूळ फॉर्म्युला काय आहे त्याचा, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम, बरोबर. आणि टोटल व्हॉल्यूमचं आपण कसं लिहू शकतो इक्वेशन, व्ही व्ही प्लस व्ही एस, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पार्टिकल्स. मग तशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट केला. मग पुढे काय केलं मग इक्वेशनमध्ये बघा, तर याच्यामधून आपण व्ही एस कॉमन काढला आणि कॉमन काढल्यामुळे मग काय झालं 1 प्लस व्ही व्ही डिवायड बाय व्ही एस, अशा पद्धतीचं इक्वेशन पुढे तयार झालं. आणि मग तुम्हाला माहिती आहे व्ही व्ही डिवायडेड बाय व्ही एस म्हणजेच काय ई, बरोबर. आणि मग त्याला आपण न्यूमरेटरला पुट केलं आणि इथे सुद्धा काय तयार झालं मग 1 प्लस व्ही व्ही डिवायड बाय व्ही एस म्हणजेच काय 1 प्लस ई, अशा पद्धतीनेचं हे इक्वेशन तयार झालं. म्हणजेच इक्वेशन काय झालं मग ई आणि एनचं. पहिलं इक्वेशन बघूया आपण, त्याचं इक्वेशन काय ई इज इक्वल्स टू एन डिवायडेड बाय 1 मायनस एन. ओके, हे एक रिलेशन आपल्याला मिळालं. आणि दुसरे एक रिलेशन काय एनमध्ये ई डिवायडेड बाय 1 प्लस ई. हे दोन्ही इक्वेशन फार महत्त्वाचे आहेत. याच्यावरती हमखास तुम्हाला MCQमध्ये प्रॉब्लेम्स विचारले जाणार. MCQमध्ये कसं विचारणार, तुम्हाला ई दिलेला असणार आणि तुम्हाला एन कॅल्क्युलेट करावा लागणार. मग जेव्हा ई दिलेला असेल आणि एन कॅल्क्युलेट करायचं असेल तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागणार पोरोसिटीचा, ह्या दोघांचं रिलेशन. आणि जेव्हा तुम्हाला एन दिलेला असेल आणि ई कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे पोरोसिटी दिलेली असेल आणि वॉइड रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही फॉर्म्युला काय यूज करणार, ई इज इक्वल्स टू एन डिवायडेड बाय 1 मायनस एन. हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार, वॉइड रेशो कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. मग लक्षात असू द्या हे दोन्ही टर्म्स रिलेशन्स हे डिराईव्ह करायला विचारले जाऊ शकतात किंवा MCQमध्ये डिरेक्टली ह्या दोघांचं रिलेशन कोणतं करेक्ट आहे, 4 ऑप्शन्स असतील, वेगवेगळे त्याचे रिलेशन्स मांडले जातील आणि त्यातलं तुम्हाला कोणतं करेक्ट रिलेशन आहे ते ओळखायला विचारलं जाईल. पुढे बघा, पुढचे आपल्याला बघायचेत रिलेशन्स किंवा प्रॉपर्टीज सॉईलच्या. पुढची प्रॉपर्टी आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन, जिला रिप्रेझेंट केलं जातं कॅपिटल एसने. तर तिचं फॉर्म्युला किंवा डेफिनेशन बघूया आपण. द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन अ सॉईल कॅन व्हॅरी बिटवीन 0. आता डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजेच काय की जेवढं काही व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स आहे, बरोबर, वॉइड्सचं जे व्हॉल्यूम आहे, तर वॉइड्स एक तर हवेने भरतील, पाण्याने भरतील किंवा हवा आणि पाणी दोन्ही असू शकतं वॉइड्समध्ये, बरोबर, काही प्रमाणामध्ये. मग त्या वॉइड्सच्या व्हॉल्यूम, जेवढं काही वॉइड्सचं व्हॉल्यूम असेल सॉईलमध्ये, तिच्यामध्ये मग किती टक्के प्रमाण पाण्याचं आहे त्याला आपण काय म्हणतो, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. म्हणजे किती टक्के सॅच्युरेशन आहे सॉईलचं, तर ते कसं ओळखणार आपण, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स हे किती टक्के पाण्याने भरलेलं आहे त्याच्यावरून आपण काय म्हणणार, डिग्री ऑफ सॅच्युरेशन रिप्रेझेंट करणार. मग वॉइड्स, सपोज त्या वॉइड्समध्ये जर पूर्ण हवा असेल आणि पाण्याचा एकही थेंब नसेल, याचा अर्थ डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय असणार, 0%. कारण सॅच्युरेशनच नाही. सॅच्युरेशन म्हणजेच काय, थोडक्यात माती किती भिजली आहे पाण्याने. थोडक्यात सांगायचं ठरलं, माती पाण्याने किती भिजली आहे किंवा किती टक्के त्या मातीमध्ये पाणी आहे आणि किती टक्के हवा आहे, बरोबर. आता डिग्री ऑफ सॅच्युरेशनमध्ये हवेचा संबंध येत नाही. डिग्री ऑफ सॅच्युरेशनमध्ये फक्त पाणी लक्षात घेतलं जातं की त्या याच्यामध्ये किती टक्के पाणी आहे, त्याच्यावरून आपण डिग्री ऑफ सॅच्युरेशन ठरवू शकतो. मग 0 to 100% पुन्हा याचं काय होतं, व्हॅरिएशन होतं.
डिग्री ऑफ सॅच्युरेशन पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट होतं. ठीक आहे. मग याची डेफिनेशन काय आली? इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू द व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स इंटू 100%. पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं म्हणून 100ने मल्टिप्लाय केलं आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं ठरलं, आता सपोज एक सॉईल सॅम्पल घेतलं किंवा मुठ्ठीभर तुम्ही माती उचलली आहे एका ठिकाणावरून, उचललेली असताना सपोज तिच्यामध्ये जे काही व्हॉइड्स असतील, म्हणजे 2 पार्टिकलमधली जी मोकळी जागा आहे तिच्यामध्ये जर पूर्ण हवा असेल, म्हणजे पाणी नाही आहे, थोडक्यात ड्राय सॉईल आहे तुमची ती, बरोबर की नाही. जर ड्राय सॉईल असेल, पाणी नाही आहे म्हटल्यावर काय आहे, 2 पार्टिकलमधली जी काही मोकळी जागा असेल तर ती कशाने भरली गेली असणार आहे? हवेने, म्हणजेच ती ड्राय सॉईल आहे. मग पूर्णपणे जर ती हवेने भरली आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण काहीच नाही म्हटलं, डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय आलं? 0 आलं, बरोबर. आणि जसं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढत जाणार तसं डिग्री ऑफ सॅच्युरेशन हे 0% तर 100% व्हॅरी होणार. 100% म्हणजेच काय की पूर्ण माती जेव्हा किंवा त्या मातीतलं प्रत्येक व्हॉइड्स किंवा गॅप किंवा मोकळी जागा ही पूर्ण पाण्याने जर भरलेली असेल, एकाही ठिकाणी बबल्स नाही आहे, एअर बबल्स नाही किंवा हवा नाही आहे, मग तुम्ही काय म्हणणार की त्या मातीचं सॅच्युरेशन किती आहे? 100%. डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती? 100%. नेक्स्ट, मग आता याचं रिलेशनसुद्धा विचारलं जातं, म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, वॉटर कंटेंट आणि व्हॉइड रेशो, हे यांचं जे रिलेशन आहे डिराईव्ह केलेलं ह्या स्लाईडमध्ये, हे एक इम्पॉर्टंट आहे. थेरी पेपर जर झाला तर तुम्हाला डिराईव्ह करायला विचारलं जाऊ शकतं. डिराईव्ह करण्यासाठी फक्त एवढं स्टेप्स लक्षात ठेवायच्या, इथून तर इथपर्यंत. ठीक आहे. आणि जर MCQ टाईप जर तुमचे पेपर्स असतील, MCQ टाईपला डिरेक्टली तुम्हाला काही प्रॉब्लेम्स विचारले जातील. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, S = WC × GS /E. आणि हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ऑल्सो, फॉर युअर थेरी एक्झाम ऑल्सो, फॉर युअर MCQ टाईप ऑल्सो. 100% याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार. तुम्हाला यातले कोणत्याही 3 व्हॅल्यूज दिलेले असतील आणि एक व्हॅल्यू तुम्हाला किंवा एक पॅरामीटर तुम्हाला काय करावं लागणार? फाइंड आउट करावं लागणार. 100% याच्यावरती क्वेश्चन्स असणार तुम्हाला. मग बघूया डिराईव्ह कसं केलं आहे इक्वेशन. आता S = काय? आत्ताच डेफिनेशन स्टडी केली की टोटल व्हॉल्यूम ऑफ टोटल व्हॉइडचं जेवढं काही व्हॉल्यूम असेल त्याच्यामध्ये वॉटरचं किती व्हॉल्यूम आहे त्याला आपण काय म्हणतो? डिग्री ऑफ सॅच्युरेशन, बरोबर. मग फक्त या इक्वेशनमध्ये हे बाकीचे पॅरामीटर्स ॲड करण्यासाठी GS, E आणि WC हे पॅरामीटर ॲड करण्यासाठी काय चेंजेस केलेत? मग डेफिनेशन फक्त एवढीच आहे, तर तिला फक्त काय केलं? मल्टिप्लाइड बाय VS डिवायडेड बाय VS, म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड पार्टिकल आहे त्याला मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. मग याच्यामुळे काय झालं बघा, मग एक VS जो आहे, हा जो VV आहे तो एका VSच्या खाली घेतला आणि हा VS ह्या VWच्या खाली घेतला, लिहिला, तर काय होणार बघा. आता व्हॉइड रेशो म्हणजेच काय बघा. E म्हणजेच काय? आपण आताच बघितलं. E म्हणजे VV डिवायडेड बाय VS. मग बघा, VV डिवायडेड बाय VS, बरोबर. मग VV डिवायडेड बाय VS म्हणजे हा जो VS आहे न्यूमरेटरचा, तो जर खाली आपण रिप्रेझेंट केला VS, ठीक आहे. इथे बघूया, S = VW बाय VS. S = VW बाय VV, त्याला आपण काय मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं VSने, VS डिवाइडेड बाय VS. मग नंतर काय करायचं? हा जो VW आहे, ठीक आहे, तो तसाच ठेवला. मग हा जो VS आहे तो न्यूमरेटरचा आपण काय करू शकतो? खाली पण लिहू शकतो, VV डिवाइडेड बाय VS असं रिप्रेझेंट केलं. मग इंटू काय राहिलं? 1/VS, अशा पद्धतीने राहिलं. ठीक आहे. आणि मग VW डिवायडेड बाय इक्वेशन काय झालं? VV डिवायडेड बाय VS म्हणजेच काय? VV डिवायडेड बाय VS म्हणजेच काय? E इंटू काय राहिलं? 1/VS. ठीक आहे. आता पुढे बघूया. E कसं आलं ते समजलं तुम्हाला? आता पुढे बघा, S = रिलेशन काय आलं होतं आपण? 1/E इंटू
VW डिवायडेड बाय VS. आता VWला आपल्याला रिप्रेझेंट करायचं. आता युनिट वेटचं आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं होतं. तर युनिट वेट ऑफ वॉटर कसं रिप्रेझेंट करणार बघा. युनिट वेट ऑफ वॉटर तुम्ही रिप्रेझेंट करणार त्याला वेट बाय व्हॉल्यूम, बरोबर. म्हणजेच काय, वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वॉटर. मग फक्त काय केलेलं आहे इथं, व्हॉल्यूम ऑफ वॉटर जे आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर, तर ते हे रिलेशन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मग व्हॉल्यूम ऑफ वॉटर काय होणार मग ह्या इक्वेशनवरून, व्हॉल्यूम ऑफ वॉटर हे इकडे गेलं तर काय होणार, वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर असं रिलेशन होणार. मग ते रिलेशन बघा इथं, वेट ऑफ वॉटर डिवायड बाय युनिट वेट ऑफ वॉटर हे रिलेशन आलं आहे. ठीक आहे. पुढे बघा आता, गॅमा एस डिवायड बाय WS कसं आलं बघा. मग जसं आपलं जे रिलेशन होतं, आता 1/E कसं आलं ते समजलं, WW डिवायड बाय गॅमा W कसं आलं समजलं. आता फक्त एवढं एक टर्म राहिली, तर ती कशी बघा. आता VW वरून आपण केलं, आता फक्त काय राहिला होता, एक VS राहिलेला होता. मग जसं आपण युनिट वेट ऑफ वॉटरचं जसं घेतलं, वेट ऑफ वॉटर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वॉटर, तसंच एक VS राहिलेला होता, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. मग त्याला आपण युनिट वेटमध्ये रिप्रेझेंट करायचं. मग युनिट वेटमध्ये रिप्रेझेंट केल्यावर गॅमा एस काय असणार, वेट ऑफ S डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ S. आणि बस व्हॉल्यूम ऑफ Sलाच फक्त काय रिप्रेझेंट केलेलं आहे याच्यामध्ये. मग व्हॉल्यूम ऑफ S इज इक्वल्स टू घेतला आणि गॅमा S डिवायडेड बाय WS डिवायडेड बाय गॅमा S. आणि हे रिलेशन फक्त काय आहे, कशामध्ये पुट केलं, मग या ठिकाणी पुट केलं, गॅमा S डिवायडेड बाय WS. ठीक आहे. मग पुढे बघा, मग हे रिलेशन आलं इथपर्यंत. मग पुढे काय केलं, WC इंटू GS डिवायड बाय E. मग हे कसं आलं, आता 1/E तर आहेच, 1/E तर आहेच. मग WC म्हणजेच काय, वॉटर कंटेंट म्हणजेच काय बघा, वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सॉलिड, बरोबर. हे दोघं मिळून काय होतात, वॉटर कंटेंट. आणि युनिट वेट ऑफ सॉलिड टू द युनिट वेट ऑफ वॉटर, त्याला आपण रिप्रेझेंट करतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटीने. आलं लक्षात. त्याच्यासाठी मागचे जे लेक्चर्स आहेत, स्लाइड्स, तर त्याच्या जे डेफिनेशन्स आणि जे फॉर्म्युलेज मी शिकवलेत तुम्हाला, तर ते जर व्यवस्थित बघितले आणि लक्षात ठेवले, तर हे तुम्हाला रिलेशन जे आहे मी आता शिकवलेलं, तर ते तुम्हाला इझिली समजून जाईल. जर नसेल समजलं तर मागचे जे लेक्चर्स आहेत ते व्यवस्थित बघा, त्याचे फॉर्म्युलेज व्यवस्थित पाठ करा, किंवा ते जे फॉर्म्युलेज आहेत ते आत्ता ही स्लाईड बघत असताना एका नोटबुकवरती किंवा पेजवरती ठेवा आणि त्याच्यानुसार सॉल्व करा. जसं मी स्टेप्स सांगितल्यात त्या लिहून काढा, बरोबर तुम्हाला ते रिलेशन समजून जाईल कसं डिराईव्ह केलं आहे ते इक्वेशन. ठीक आहे. आता पुढे बघा, फॉर फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर. कारण फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल म्हणजेच काय, त्या मातीमध्ये पूर्ण पाणी आहे, म्हणजेच वॉइड्सचं जे काही व्हॉल्यूम आहे ते पूर्ण पाण्याने भरलेत. म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर. आणि मग त्या केसमध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती असणार, 100% किंवा 1. ठीक आहे. 0 to 1 किंवा 0 to पर्सेंटेजमध्ये जर सांगायचं ठरलं डिग्री ऑफ सॅच्युरेशन, तर 0 to 100%. आणि फक्त व्हॅल्यूजमध्ये सांगायचं ठरलं तर 0 to 1. ड्राय सॉईलसाठी डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय होणार, 0. आणि पार्शली सॅच्युरेटेड सॉईलसाठी काय होणार, पार्शली सॅच्युरेटेड आहे म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हवा पण आहे काही प्रमाणात आणि पाणी पण आहे. मग किती टक्के हवा किंवा किती टक्के पाणी आहे ते कुठून व्हॅरी होणार, मग 0 ते 1 जी काही सॉईल असेल, म्हणजे त्या सॉईलचं डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर 0 ते 1 असेल तर ती झाली पार्शली सॅच्युरेटेड सॉईल. पुढचं तर एअर कंटेंट. द एअर कंटेंट A इज द रेशो ऑफ एअर व्हॉल्यूम टू टोटल व्हॉल्यूम. म्हणजे जे काही सॉईलचं टोटल व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये एअरचं किती व्हॉल्यूम आहे, किती पर्सेंटेजमध्ये, त्याला आपण रिप्रेझेंट करतो एअर कंटेंट. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, VA डिवायडेड बाय VT इंटू 100%.
एअर कंटेंटसुद्धा पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट होतो. किंवा त्याचा दुसरा फॉर्म्युला काय आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन आणि पोरोसिटीमध्ये रिप्रेझेंट करायचं ठरलं तर A=N × 1 - S. एअर वॉइडला रिप्रेझेंट केलं जातं कॅपिटल V सफिक्स A, VA, व्हॉल्यूम ऑफ एअरला. आता VA म्हणजेच काय, असा भाग, व्हॉइड्सचा असा भाग जो पाण्याने व्यापलेला नाही, त्याला आपण काय म्हणू शकतो, एअर व्हॉइड्स. ठीक आहे. मग परफेक्टली ड्राय सॉईलसाठी A काय असणार, N, म्हणजे जेवढी पोरोसिटी आहे तेवढं एअर कंटेंट असणार. आणि सॅच्युरेटेड सॉईलसाठी मग Aची व्हॅल्यू काय येणार, 0. का, कारण सॅच्युरेटेडमध्ये पूर्ण पाण्याचं प्रमाण आहे, पूर्ण व्हॉइड जे पाण्याने भरले आहे त्याच्यामध्ये एअरचं कोणतंही व्हॉल्यूम नाही, बरोबर. एअरचं व्हॉल्यूम काय असणार, 0 असणार. म्हणूनच एअर कंटेंट काय असणार, 0 असणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं, इथे एवढे जे 4 मेन प्रॉपर्टीज होत्यात, कोणकोणत्या स्टडी केल्या त्या बघा.